साखरपुड्यासाठी गावी निघालेल्या दिव्यांग शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे। बुलढाण्यावरून खामगावकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिव्यांग शिक्षकाच्या दुचाकीला धडक दिली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला। बुलढाणा खामगाव मार्गावर शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमाराला भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दिव्यांग शिक्षकाला एसटी बसने अक्षरशः चिरडले। पद्माकर भोसले असं मृत शिक्षकाचं नाव असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला। खामगाव तालुक्यातील रोणा गावाजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बुलढाण्यावरून खामगाव मार्गे अकोलाकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने समोरून येणाऱ्या दिव्यांगाच्या 3 चाकी मोटरसायकलला धडक दिली। या अपघातात शिक्षक पद्माकर बोचरे हे जागीच ठार झाले। हा अपघात इतका भीषण होता की दिव्यांग शिक्षकाच्या 3 चाकी दुचाकीचा चक्काचूर झाला। घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरी तपासणीसाठी खामगाव येथे हलवला। शिक्षक बोचरे हे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पिंपळगाव राजा येथून रोहणा या गावासाठी निघाले होते, परंतु वाटेतच त्यांच्या दुचाकीला अपघात झाला। बोचरे हे साखर विद्या मंदिराच्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते। पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।